आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर झटपट होणारा मसाला भात। तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथं मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। आपलं तेल गरम झालं की त्याच्यात मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे। आणि जिरे चांगले व्यवस्थित लाल झाले की त्याच्यात टाकायचा खडा मसाला, तेजपत्ता वगैरे सर्व टाकलेला आहे। तो पण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा। मग त्याच्यात टाकायचा एक मोठा कांदा, तो लांब लांब चिरून घ्यायचा। चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, ती सुद्धा चांगली व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची। त्याची टाकायची थोडी हळद, मी छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। त्यात टाकायचं तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो। हे चांगलं व्यवस्थित परत तेलामध्ये परतून घ्यायचं। मी 1 मोठा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। या गरम मसाल्याने ना आपल्या भाताला चव खूप छान येते। पाऊण वाटी मी मटार घेतलेले आहे, ते सुद्धा चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे। 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो असं लांब लांब कापून घेतला आहे, तो सुद्धा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा। आता हे सर्व परतून झालं की त्याच्यात टाकायचा बटाटा, मी 1 मोठा बटाटा घेतला आहे। आता हे सर्व आपलं परतून झालं की त्याच्यात टाकायचे तांदूळ, मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे। आणि हे तांदूळ चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे। हे आपण तांदूळ जेवढे परतून घेऊ ना तेवढे आपल्या मसाला भाताचा कलर खूप छान येतो। आता त्याच्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, हे आपले तांदूळ चांगले व्यवस्थित परतून झाले की त्याच्यात टाकायचं पाणी, मी 3 वाट्याला 3 वाटी पाणी घेतलं होतं। आता त्याच्यात टाकायची फुलावर नंतर का टाकायची, कारण आपण जर परताना जर फुलावर टाकली ना त्याचा पूर्ण गाळ होऊन जातो, म्हणून ती वरतून फुलावर टाकायची। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मी इथे 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे। याच्याने कसं आपला भात मोकळा मोकळा होतो। आता झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची। इथं आपला मसाला भात तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता।